हाय. हाय. माझी हेअरस्टाईल मला आयडी केली नाही. सकाळची इतकी गडबड असते ना, काही विचारू नका. अगदी तारेवरची कसरत. असं वाटतं दोनाचे 4 हात असते तर बरं झालं असतं, किंवा 2 तासाचा 1च तास असता तरी सुद्धा खूप बरं झालं असतं असं वाटतं. इतकी गडबड असते, पटपट पटपट सकाळी कामं आवरायची असतात. आता एक 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 जण ऑफिसला जातात, त्यामुळे त्यांचा नाश्ता, त्यांचा डबा, परत प्रत्येकाचा चहा असं करण्यात बराच वेळ जातो. म्हणजे मला 10-11 कशा वाजतात ना ते सुद्धा समजत नाही. आता तर उन्हाळा आहे, इतका मोठा दिवस असतो तो सुद्धा कामाला पुरत नाही. म्हणजे इतका मोठा दिवस असून एकतर आराम पण भेटत नाही दुपारचं, आणि दिवसभर काम चालू असतं माझं सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आता आज काही नाश्त्याला बनवलं होतं, त्यांना मस्त चहा पाव दिला होता, आणि शिवण्या सर्वज्ञानं सकाळी बाबांना नाश्त्याला केलेले थोडेसे पोहे होते ते खाल्ले, आणि सर्वज्ञांची निघाली तिच्या ड्युटीवर. कारण शेजारी काका असतात घरी, त्यांच्याकडे ती जाते म्हणजे जाते सकाळी. ती जर नाही गेली तर ते आवाज देतात, म्हणजे त्यांनाही करमत नाही आणि हिला सुद्धा करमत नाही. आंघोळ करून मस्त फ्रेश होऊन खाऊन पिऊन गेली. आता हिचं सर्वज्ञ गेली तिच्या ड्युटीला, आणि शिवण्या सुद्धा लागली तिच्या कामाला. कारण आता स्कूलला सुट्टे, त्यामुळे उठलं की पहिला ड्रॉइंग करणं हे मॅन्डेटरी असतं. दुसरं काही नको. आईनं अभ्यास सांगितलं की रडायला येतं, आणि ड्रॉइंग म्हटलं की उड्या मारत करते. आता जसं की परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की माझ्याकडचा मसाला संपला, म्हणजे छोट्या भरणीतला संपलाय, असं मी मोठ्या भरणीमध्ये ठेवते, आणि मग जसं लागेल तसं थोडा थोडा काढून घेते. कारण प्रत्येक वेळी मोठी भरणी काढणं शक्य नाहीये, आणि आपला भाजीचा किंवा जर खरकट हात लागला ना तर मसाला सुद्धा खराब होण्याची शक्यता असते. म्हणून मी असं करते, जसा लागेल तसा थोडा थोडा काढून घेते. आणि हा आहे आमच्याकडचा सोलापुरी काळा मसाला, आमच्याकडे इसूर म्हणतात त्याला. पण हा तुम्हाला मार्केटमध्ये कुठेच विकत मिळत नाही. म्हणजे हा सेम तुम्हाला काळा मसाला मिळेल, कांदा लसूण मसाला मिळेल, पण हे जे सोलापुरी ब्रँड आहे ना ते मार्केटमध्ये मला तर आतापर्यंत दिसला नाही. म्हणजे पुण्यामध्ये तर कधी मिळालेलंच नाही. सोलापूरला कधी मसाला विकत घ्यायचा प्रश्न आला नाही. हा जो मसाला आहे तो मला गावाकडंच येतो. आता सकाळी या काचेच्या छोट्या छोट्या बरण्या ग्लासच्या, तर मी त्या वॉश करून वाळत ठेवल्या होत्या. पूर्ण रिकाम्या झाल्यात. जसं की आपण मोवा, सोडा किंवा वेलची पावडर अशा काही गोष्टी असतात ना, तर त्या मी त्याच्यामध्ये भरून ठेवते. किंवा बेकिंग पावडर वगैरे असेल ते. आता सगळं संपलं होतं, त्याच्यामुळे मी छान असं घासून ठेवलं ते वाळवून. कारण ह्या भरण्या वाळण्यासाठी सुद्धा म्हणजे वेळ लागतो बरं का, छोट्या आहेत तरी पण, आणि घासायला सुद्धा तेवढाच वेळ जातो. आता वॉश करून ठेवलं होतं, आणि लहान मुलं असले ना की काचेच्या वस्तू थोड्याशा जपूनच वापराव्या लागतात. त्या गोष्टी मी तर छान अशा सगळ्या अरेंज केल्यात. आता असं फर्निचर आणि ट्रॉल्या असल्या ना की कमी जागेमध्ये सुद्धा खूप सामान मावतं. आणि महत्त्वाचं म्हणजे काचेच्या ज्या वस्तू आहेत ना त्या माझ्याकडे हे बघा मैत्रिणींनो, अगोदरपासून आहेत. इतके काम जेव्हा पडले आम्ही तर हे रेंटत बघ, राहायचो सकाळी सकाळी तेव्हापासून. कामधंदा सोडून आईच्या मागं हा कसं इकडे माझ्याकडे बघून कर. ही पडलं, बुक्कन पडलं का, लाव. तुटन तुटन बाबू तुटन, असं लावून ठेव. एक एक दाब, एक एक हे धर इकडं, हा दाब, असं असं असं. ना ना म्हणती का, ना ना म्हण की, गाणं म्हण की, कसं कसं, ना ना म्हण की, गाणं म्हण की, गाणं म्हण ना बाबू. त्या माऊला सांग मी आईला असं करते म्हणा, आईला करते म्हणा असं. हम्म. कशी काम व्हायची सांग. माझं डोळं बघायचं का तुला. एवढे मोठे डोळे थांबते माऊ, दाख माझ्या डोळे, माझ्या डोळे. ए धम्मा,
नख लागेल ना डोळ्यात बाबू. म्हण कसं मी आईला त्रास देते म्हणून सांग. त्रास देते का तू आईला? कुणाची आहे तू? तुला काय म्हणायचं सांग एकदा. बाबू म्हणायचं का आप्या म्हणायचं? काय म्हणायचं तुला? काहीच नाही म्हणायचं. कुणाची आहे तू? तू कुणाची आहे सांग. थंडी संपली की तुमच्याकडे आहे का थंडी? बघा उन्हाळ्याचं माझ्या लेकीचा काय पराक्रम चाललाय. हे बघ डोळ्यात बोटं घालते. कशी डोळ्यात बोटं घालते बघा. लय माझा बच्चू हुशार आहे गं. तिकडे बघ. लय बच्चू हुशार आहे ग माझा बाबू. एकदाच होते. आणि तसं बघायला गेलं तर आपली कामं तर कधीही होत राहतात, पण हे जे मुलांचं बालपण आहे ना, ते परत येत नाही. आपली सकाळची भांडी आपण संध्याकाळी घासू, काही फरक पडणार नाही किंवा आपल्याला कोणी कुठला पुरस्कार देणार नाही की तू वेळच्या वेळी कामं केली, घर स्वच्छ ठेवलं. तर तसं अजिबात नाही. पहिली प्रायोरिटी तुम्ही तुमच्या मुलांना द्या. नंतर ज्या कामामधून तुम्हाला 4 पैसे मिळतात त्या कामाला सुद्धा तेवढंच प्राधान्य दिलं पाहिजे. आणि घर स्वच्छ ठेवलं पाहिजे, सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. पण घर स्वच्छ ठेवत बसलं किंवा बाकीची कामं राहिली, मुलांकडनंही लक्ष दिलं, तर घर काही तुम्हाला पैसे देत नाही, सुख समाधान देतं ते आहे. पण घरचे काम सकाळचं संध्याकाळी सुद्धा होऊ शकतं. मुलांचं बालपण सकाळी गेलेला वेळ संध्याकाळी परत येत नाही. त्याच्यानंतर आज गोड काहीतरी खायची क्रेविंग होत होती. आमचं मस्त खेळून झालं होतं. मग बाबाने आम्हाला छान अशी आईस्क्रीम ऑर्डर करून दिलेली. त्याच्यासोबत कलिंगड आणि खरबूजसुद्धा होतं. आमच्या सर्वज्ञाला आवडतं खरबूज आणि शिवान्याला आवडतं वॉटरमेलन. दोघींची चॉईस वेगवेगळी आहे. आता ही आईस्क्रीमची मागवली होते ना आईस्क्रीम, तर ते पूर्ण आईस्क्रीम म्हणजे तुटली होती. तर तुम्ही फॅमिली पॅक असेल ना तर नक्कीच मागवा. पण अशा पद्धतीचे कोन असतील किंवा चोकोज असतील ना तर ते फुटतात. म्हणजे त्याने खाली आईस्क्रीम ठेवली आणि वरती वॉटरमेलन ठेवलं, त्याच्यामुळे सगळ्या आईस्क्रीम तुटल्या. तर ठीक आहे म्हटलं आता काय मागवली तर खाऊया. आणि त्याच्यानंतर आईस्क्रीम वगैरे खाली पसारा आवरला. आणि हे जे शेंगदाणे आहेत ना तर ते मला गावाकडं दिले होते. पण बहुतेक ते भिजलेले असावे, कारण त्याच्यामध्ये काळे शेंगदाणे जास्त होते आणि ते खवट लागत होते, म्हणजे खराब झालेले. आता एवढ्या सगळ्या शेंगदाण्याचं काय करायचं? टाकून पण देऊ वाटत नव्हते आणि खायचं म्हटलं तर ते खराब लागत होते. मग म्हटलं आता आपण निवडी आहे. बराच वेळ गेला माझा याच्यासाठी आणि मी निवडायला बसले. आता या दोघीसुद्धा आईला मदत करत होत्या. आणि आता शेंगदाणा तर किती महाग झाला आहे, जवळजवळ 160 रुपये किलो. आणि आम्हाला शेंगदाणा तर भरपूर लागतो. म्हणजे इव्हन तुम्ही शिळा भात जरी गरम केला तर त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला शेंगदाण्याचं कूट लागतं. आता हे मी चांगले शेंगदाणे वेगळे आणि जे काळपट झाले ते वेगळे काढत होते. आणि बराच वेळ माझा गेला. त्याच्यानंतर मी सगळे शेंगदाणे निवडून ठेवले. मग मी ह्यांना भूक लागली होती म्हणून कलिंगड कापून दिलं. आता आमचा शेजारचा दादा आहे कृष्णा, त्याच्यासोबत त्या खात होत्या. आणि कृष्णा असल्यावर सुद्धा दोघी खूप छान खेळतात. म्हणजे शिवण्याचा नाही पण सर्वज्ञाचं कृष्णासोबत छान जुळतं. जुळलं तर जुळतं, नाही तर फिसकटलं की मग तिघांचं पण फिसकटतं. आता आम्हाला गावाला जायचं आहे म्हणून मी लाडू बनवत होते. गावाला पण नेला होतील. आणि माझ्या शिवण्या सर्वज्ञाला सुद्धा खूप आवडतात बुंदीचे लाडू. आणि बुंदीचे लाडू बनवायचं म्हटलं की फारच म्हणजे पसारा, आटास असतो ना, त्याच्यामुळे जास्त नाही बनवत. पण कधीतरी बनवते मी, मुलींना आवडतात म्हणून. आणि असं काही वाटत नाही मला, जास्त नाही, अर्धा किलो बेसनाचीच बनवणार होते. खूप जास्त कंटाळा आला होता, सकाळपासून कामं सुरू होती. आणि हे सगळं केल्यानंतर म्हणजे अंगात काही त्राणच उरला नव्हता. त्याच्यामुळे पुढचा व्हिडिओ काही मी शूट केला नाही. इथेच मी व्हिडिओचा एंड करते.